काम जोरात सुरू झालेलं आहे। आपण पाहिलं की 36 मजल्यापर्यंत आता काम झालेलं आहे। एक हायराईज बिल्डिंगमध्ये आता सामान्य लोक राहायला जाणार आहेत, जे वरळीमध्ये आहे। आपल्याला आठवत असेल साधारणपणे 25 वर्ष हा प्रोजेक्ट पुढे मागे थोडा रखडत होता। नंतर सचिन भाऊ असतील, सुनील शिंदेजी असतील, आमचे आशिषजी असतील, आम्ही सगळेच एकत्र मिळून उद्धव साहेबांकडे पूर्ण पाठपुरावा करून जितेंद्र आव्हाडजींसोबत हा प्रोजेक्ट मार्गी लावला। ऑगस्ट 2021 पासून आतापर्यंत आपण पाहतोय की एका वेगळ्या जोरात हे काम चाललेलं आहे, वेगळा एक चांगला स्पीड पकडलेला आहे या कामाने। आज 36व्या मजल्यापर्यंत आम्ही जाऊन आलो। आपण पाहताय की कन्स्ट्रक्शन क्वालिटी अत्यंत उत्तम आहे। सगळ्याच फ्लॅट्समध्ये पुरेसा ऊन वारा हे सगळं आहे आणि खरोखर आनंद वाटेल प्रत्येक सामान्य माणसाला, ज्यांचं घर इथे त्यांना मिळणार लॉटरीमधून आता मिळालेलं आहे, त्यांना सर्वांना आनंद होईल असं साजेसं चांगल्या क्वालिटीचं आपण इथे बीडीडीचं काम बघतोय। साधारणतः पहिला टप्पा कधी पूर्ण होईल असेल? मला ही अपेक्षा आहे की ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत पहिला टप्पा बीडीडी वरळीमधला पूर्ण होईल। इथे आपण पाहिलं असेल थोडा प्लॅन बदलल्यानंतर, अंडरग्राऊंड कार पार्क काढल्यानंतर काम झपाट्याने वाढत चाललेलं आहे। तसंच आता पुढे आम्ही नामजोशीला जाणार आहोत, तिथे आता प्लिंथ लेवलपर्यंत आलेलं आहे। नायगावचं देखील काम सुरू आहे। एकंदर साधारणपणे 15,000 फॅमिलीसाठी, परिवारांसाठी हे बीडीडीचं पूर्ण आपण जो प्रोजेक्ट करत आहोत तो एका चांगल्या स्पीडने पुढे चाललाय, वेगाने चाललाय। आता काही राजकीय प्रश्न आहेत। कालच राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात जो निकाल दिला गेला आहे, जसं आपल्या पक्षासंदर्भात जसं झालं होतं तशाच प्रकारे झालेलं आहे। अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं आहे। आम्हाला वेगळं काही अपेक्षित नव्हतं। आपण पाहताय इलेक्शन कमिशन हल्ली फ्रॉड असं झालेलं आहे। एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन ऑफ इंडिया असं त्याचं नाव बदलण्यासारखं झालेलं आहे आणि आपण हा निर्णय अपेक्षित धरूनच चालत होतो। तरी देखील जनता ही आमच्या सोबत उभी आहे, महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स सोबत उभी आहे। आपण पाहताय जनतेचं प्रेम अजूनही आणि संपूर्णपणे हे आमच्या पाठीशी आहे, कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतो। पक्ष फोडायचे, पक्ष चोरायची कामं आमच्या हातून होत नाहीत। परंतु यामुळे एक प्रकारचं लोकशाही कारण जास्त स्वायत्त संस्था आहे त्याच्यावर नाही, लोकशाही आपल्या देशात राहिली का हा प्रश्न मी मागच्या वर्षापासून उचलतच आहोत, याआधी देखील उचललेला आहे। आपण पाहताय की गेल्या 10 वर्षांमध्ये आणि खास करून गेल्या 5 वर्षांमध्ये जेवढ्या धाडी लोकांवर पडत आहेत, आज देखील आमच्या रवींद्र वायकर साहेबांवर प्रेशर आहे की तुम्ही आमच्या पक्षात या, भाजपमध्ये या, मिंदे गटात या, नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू। राजन साळवी साहेबांवर आहे, किशोरीतांवर आहे, सूरज चव्हाण यांना आत टाकलेलं आहे। गंमत अशी आहे की सूरज चव्हाणच्या केसमध्ये तर जे मालक आहेत त्या कंपनीचे ते मिंदे गटात नेते आहेत आणि हे कर्मचारी आहेत, तरी यांना अटक केलेली आहे। तर कोर्टाने हे सगळं बघणं अपेक्षित आहे। आम्ही न्याय मागत आहोत, पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण बघताय की महाराष्ट्रात 2 पक्ष फोडलेले आहेत, 2 पक्ष चोरलेले आहेत, एक परिवार फोडलेला आहे, एक घटनाबाह्य सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे आणि जवळपास 30 शहरांमध्ये निवडणूकच घ्यायला तयार नाही आहेत। मुंबई युनिव्हर्सिटीची पण निवडणूक घेणार यांना हिंमत नाही आहे। तर हे असं सगळं लोकशाहीचा खून झालेला आहे, हे आता ठरलंय। महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आपण आवाज उठवला होता, पण आता मुख्यमंत्री म्हणत आहेत की त्यात सेंट्रल थीम पार्क तिथंच होईल आणि रेसकोर्स देखील। मला ते सकाळी वाचून एवढं हसायला आलं, कारण घटनाबाह्य मुख्यमंत्री खूप वेळा खोटं बोलतात, नाहीतर जे बोलतात त्यांना माहितीही नसतं। आज ते जे सांगितलं त्यांनी की आता 320 एकरचं आता सेंट्रल पार्क बनेल, मूळ जागाच 226 एकरची आहे, तर 320 एकर काढले कुठून यांनी? म्हणजे प्रत्येकाला जसं चॉकलेट देऊन ठेवलेलं आहे की आमदार बनवतो, खासदार बनवतो, मंत्री बनवतो आणि काही लोक जॅकेट घालून तयार आहेत। असं वाटतं मुंबईकर फसणार नाहीयेत, त्यांच्याकडे असतील असे फसणारे लोक, मुंबईत असे नाहीयेत। उद्या कल्याणमध्ये जात आहात, काका देखील कल्याणमध्ये येत आहेत उद्या, काय वाटतं? कोण कोण? राज ठाकरे। अच्छा, नाही मला माहित नाही, आपल्याकडून कळलं मला। पण साधारणपणे आपण पाहताय की कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणे असेल आणि खास करून